त्या पण आता फ्लाइंग लिझार्ड मध्ये आले, म्हणजे पाली पण उडू शकतात फ्युचरमध्ये. ओके, सो ऑलमोस्ट 2-3 पालीचे स्पीशीज सापडले तसे उडणाऱ्या जे आहेत ते. ठीक आहे, आता डायग्राम बघा तुम्ही. पहिले डॉर्सल व्ह्यू बघा आणि नंतर वेंट्रल व्ह्यू बघा. डॉर्सल व्ह्यू म्हणजेच काय, मागणं तो कसं दिसेल कॉकरोच, हे सगळं दिलेलं आहे. तर काय काय दिलंय, हेड पार्ट आहे. ओके, मेन पार्ट लक्षात ठेवा. फिलिफॉर्म अँटीने, त्यांना अँटीना असतात, छोटे अँटीना. तुम्ही कधी पण बघितलं असेल, अँटीना सारखे मूव्ह करत असतात आणि त्या अँटेनामध्ये सेन्सेशन होतं त्यांना, की बाबा तुम्ही मारायला जाताय, त्या अँटेनामध्ये सेन्सेशन होतं, लगेच ते पळतात. ओके, सो त्यांना असे मिशीन सारखे अँटेना असतात. जसं बॉईज मध्ये जर आपण म्हणू शकतो मिशी वाढवली की कसा एक मोठा केस दिसेल, मिशी म्हणजे काय प्रकारचा केसच आहे. तसाच अँटेना काय, त्यांचा एक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, त्यांचे आईज कसे आहेत, कंपाऊंड आईज आहेत, मोठे असं आपण शकतो, छोटे कंपाऊंड डोळे आहेत त्यांचे. हेड पार्ट आहे त्यांच्यामध्ये. हेड झाल्यानंतर त्यांच्या नेकच्या पार्टला प्रोनोटम म्हणतात. नेकचा पार्ट बघा, प्रोनोटम दिलेले. नंतर मधला पार्ट जो आहे त्याला मिझोथॉरॅक्स म्हटलं जातं. नंतर आता आपण जे बघितलेलं जस्ट ते 3 पार्ट बघितलेले, टॅगमिना. ओके, जे काय काय आपण जे बघितलं 3 त्यांच्यापासून बनलेले आहेत. सो त्याची नाव होती ना, टर्गम, स्टर्नम, लॅटरल प्युरॉन्स. तो त्यांचे जे विंग्सची नाव आहेत, हिंड विंग आणि फोर विंग. फोर विंग म्हणजेच काय, पहिला पंख, त्याच्या मागचा पंख हिंड विंग म्हणतात. खाली सगळा तुम्हाला ऍबडॉमेनचा पार्ट दिला, म्हणजे पोटाचा पार्ट दिलेत. आणि सगळ्यात लास्टला ऍनल. ऍनल म्हणजेच काय, जिकडनं वेस्ट प्रोडक्ट बाहेर जातात. ओके, हा पार्ट दिलेले. नंतर लेगचे प्रकार दिलेत, किती लेग्स आहेत ते. ओके, आता लेग मध्ये बघा, पहिला जो आहे, पहिला पाय, 6 पाय आहेत असे टोटल बघायला गेले तर. ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये कसे दिलंय, प्रोथोरॅसिक लेग. प्रोथोरॅसिक लेग म्हणजे पहिला पाय दिलाय. मिझोथोरॅसिक लेग, मिझो म्हणजे मधला लेग आहे, आणि मेटाथोरॅसिक लेग म्हणजे लास्ट वाला पाय. सो हे लक्षात ठेवा. मेन नावं काय काय आहेत. आईज लक्षात ठेवा, कंपाऊंड आईज असतात. अँटीना असतात, त्याला फिलिफॉर्म अँटीना म्हटलं जातं. हेड पार्ट आहे, एक फोर विंग आणि हिंड विंग आहेत. एक पुढचा पंख आहे, एक मागचा पंख आहे. त्या पंखांमध्ये असं तुम्हाला वेनेशन सारखं असं लाईन सारखं दिसेल, त्याला टॅगमिना म्हणतात. टॅगमिना लक्षात ठेवा. ते पोटाचा भाग आहे, मधला पोटाचा पार्ट, त्याला ऍबडॉमेन म्हणतात. लास्टला जिकडनं त्यांचे वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर येतात. ओके, सो वेस्ट प्रोडक्ट तिकडनं त्यांचे जे बाहेर येतात त्याला आपण म्हणू शकतो ऍनल पार्ट म्हटलं जातं. आणि 3 प्रकारचे पाय आहेत. प्रोथोरॅसिक लेग म्हणजे पहिला लेग, दुसरा लेग म्हणजे मिझोथोरॅसिक लेग, आणि लास्टचा लेग म्हणजे मेटाथोरॅसिक लेग. ओके, डन, क्लिअर झालं गाईज? हॅलो गाईज, क्लिअर झालं का म्हटलं? ओके, चला. आता हे झाल्यानंतर म्हणजे तो प्रोथोरॅसिक लेग झाला आपला. काय काय प्रोथोरॅसिक आपण बघितलं. मिझोथोरॅसिक म्हणजे मिडल, मेटाथोरॅसिक म्हणजे लास्ट. मिझोथोरॅक्स म्हणजे त्यांची मानेचा पार्ट, म्हणजे मानेच्या खालचा जो सेपरेट करतोय तो पहिला जो पार्ट आहे तो. प्रोनोटम हा त्यांचा कंपाऊंड आईसच्या खालचा पार्ट, जो प्रोनोटम. हे सगळे दिले. आता वेंट्रल व्ह्यू बघा. वेंट्रल व्ह्यू म्हणजे काय आपण म्हणू शकतो, खालचा व्ह्यू. वेंट्रल मध्येच काय दिलंय, जर त्या कॉकरोचला मी म्हणजे आपल्याकडे चालताना तो खरं त्याची पाठची साईड वरती दिसते आणि जी मेन साईड पुढची साईड ती खाली दिसते. त्याला मी उलटं केलं. उलटं केल्यानंतर बघा कसं दिसेल, वरती मला हेड पार्ट दिसेल. हेड पार्ट दिसल्यानंतर त्याच्या तिथे अँटीना आहेत, कंपाऊंड आईज आहेत. ओके, आपण ते 4 लेग बघितलेले, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, आपण म्हणू शकतो मेटाथोरॅसिक लेग. ऍबडॉमेन आहे. हिंड लेग म्हणजे शेवटचा लेग आहे. ओके, ऍनल सर्कस दिलेला आहे. म्हणजे काय, ऍनल सर्कस म्हणजे जिकडनं वेस्ट प्रोडक्ट्स त्यांचे बाहेर येतात, ऍनल सर्कस दिले आहेत. ओके, खाली जे लास्टला 2 छोटे पायांसारखे स्ट्रक्चर पण छोटे साईज मध्ये, त्याला ऍनल सर्काय किंवा सर्कस म्हटलं जातं. ओके, सो हे 2 पार्ट्स आहेत, पुढून आणि मागून कॉकरोच आपल्याला कसा दिसेल. ओके, ही डायग्राम लक्षात ठेवा. नीट मध्ये, सीईटी मध्ये या डायग्रामचे लेबलिंग तुम्हाला विचारू शकतात. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा डायग्राम कसे. बरं, सगळ्यांना डायग्राम कळली, आयडिया आली डायग्रामची? गाईज, डायग्रामची आयडिया आली? काही डाऊट आहे कोणाला? सो नाऊ या नेक्स्ट पार्ट वी आर स्टार्टिंग विथ अ बॉडी डिव्हिजन. बॉडी डिव्हिजन कशी असते. ओके, सो आता बॉडी डिव्हिजन मध्ये काय दिलंय ते नीट लक्ष द्या. काय दिलंय, सो बॉडी त्यांची डिवाइड कशी आहे. लाईक एक्झाम्पल, आपली बॉडी कशी डिवाइडेड असते, आपलं डोकंचा पार्ट आहे म्हणजे आपला माउथ, किंवा आपण शकतो आपला हेडचा पार्ट आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड द हेड. सो हेड पार्ट, आपल्या नेकचा पार्ट म्हणजे सगळं आपला थोरॅक्स पार्ट झाला समजा, हे सगळं थोरॅसिक बोन. आणि खालचा पोटाचा भाग आणि सगळं आपण शकतो डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याला ऍबडॉमेन म्हणतात. सेम वे कॉकरोचची पण जी बॉडी आहे ती आपण म्हणू शकतो 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. कुठचं आहे, द फर्स्ट इज युअर हेड,
सेकंड इज युअर थोरॅक्स अँड थर्ड इज युअर ॲब्डॉमेन. ओके, हेड पार्ट जो आपल्या डोक्याचा पार्ट आहे, थोरॅक्स आपले सगळे थोरॅसिक बोन, आपलं इसोफेगस आणि नेकचा पार्ट सगळा, आणि पोटाचा पार्ट म्हणजे ॲब्डॉमेन. आता हेड पार्ट मध्ये काय काय दिले आपण बघूया. हेड पार्ट हा खूप मोठा आहे. हेड पार्ट बघायचा आहे, मग आपल्याला थोरॅक्स बघायचा आहे, मग थोरॅक्स नंतर आपण म्हणू शकतो आपला हा पार्ट बघायचा आहे, कुठचा तुमचं म्हणतात ॲब्डॉमेनचा पार्ट बघायचा आहे. सगळे पार्ट खूप मोठे मोठे आहेत, असे इझी नाही आहेत. ओके, पण इझी आहेत म्हणजे असं म्हणजे त्याचे टाइप्स खूप आहेत, लक्षात ठेवले इझी आहे असं काही नाही. फक्त नावं लक्षात ठेवा, प्रोनाऊन्सिएशन त्याचे लक्षात ठेवा व्यवस्थित काय काय. आता काय दिले, फ्युजन ऑफ 6 सेगमेंट. आपण जर डोकं बघितलं तर डोक्यामध्ये 6 सेगमेंट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कसा शेपमध्ये असतं त्यांचं डोकं, तर ट्रायंग्युलर किंवा ओव्हल शेप. इट माइट बी अ ट्रायंग्युलर, इट माइट बी अ ओव्हल शेप. ओके, मुव्हेबल. आता इमॅजिन करा, आपल्याला जर नेक नसती म्हणजे मान नसती तर आपण डोकं ऍटलिस्ट 360 डिग्री नाही मूव्ह करत, आपण हाफ मध्येच मूव्ह करतो, वरती खाली, राईट साईडला, लेफ्ट साईडला. असं काय पछाडलेल्या पिक्चर मध्ये बघितलं असेल, भरत जाधव कसं पूर्ण मान मागे घेत, तसं आपण करू शकत नाही. आणि तसं करणं पण चुकीचं आहे, मानेचं हाड तुटू शकतं आणि आपला जीव जाऊ शकतो. ओके, सो काय दिलं यांच्यामध्ये 6 सेगमेंट्स आहेत आणि त्यांचा शेप कसा आहे त्या पर्टिक्युलर हेडचा, तो ओव्हल किंवा ट्रायंग्युलर शेपमध्ये. का मुव्हेबल आहे, आपण शोधतो मुव्हेबल का दिसतं आपल्याला. इट इज ओनली ड्यू टू द फ्लेक्झिबल नेक. आपल्याला मान प्रेझेंट आहे, या मानेमुळे आपण म्हणू शकतो वरती खाली, राईट साईडला, लेफ्ट साईडला आपण डोकं जे आहे ते मूव्ह करू शकतो. इमॅजिन जर आपल्याला मान नसती तर आपलं डोकं स्थिर राहिलं असतं, आपण सरळ बघू शकलो असतो. मला लेफ्ट साईडला बघायचं, मला पूर्ण बॉडीला रोटेट करावं लागलं असतं आणि मला लेफ्टला बघावं लागलं असतं. मला राईट साईडला बघायचं आहे तर मला पूर्ण बॉडीला रोटेट करावं लागलं असतं, मला राईट साईडला बघावं लागलं असतं. ओके, सो वी हॅव अ नेक पार्ट प्रेझेंट इनसाइड अवर पर्टिक्युलर बॉडी. दॅट्स वाय अवर हेड इज मुव्हेबल. ओके, आपलं हेड म्हणून आपण मूव्ह करू शकतो वरती खाली, लेफ्ट अँड राईट साईडला. वी आर नॉट एबल टू मूव्ह अवर हेड 360 डिग्री. आपण 360 डिग्रीला मूव्ह करू शकत नाही आणि करणं पण चुकीचं आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं इकडे आपले बोन्स गेलेले आहेत सगळे, ते बोन्स ब्रेक झाले तर माणसाचा जीव जाऊ शकतो. ओके, आता काय दिलंय, फ्लेक्झिबल नेकमुळे त्यांचं डोकं मूव्ह होतं. त्यांच्यामध्ये लॉंग अँटेन आहेत. तुम्ही कधी घरात झुरळ आला असेल, बघितलं असेल, तर त्याला पुढे असे मिशांसारखे, केसांसारखे स्ट्रक्चर असतात, त्याला अँटिना म्हटलं जातं. ते लॉंग अँटिना असतात, पेअर मध्ये असतात. कधी एकच अँटिना नसतो, जोडीमध्ये असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं पेअर. ओके, पेअर ऑफ अ कंपाऊंड आईज. काय दिलंय, कंपाऊंड आईज प्रेझेंट आहेत. डोळे मोठे आहेत, पण त्यांना इमेज जी दिसते ती छोटीशी दिसते, जास्त मोठी इमेज ते बघू शकत नाहीत. ओके, सो दे हॅव अ पेअर ऑफ अ कंपाऊंड आईज. माउथ पार्ट्स अडॅप्टेड फॉर चिविंग अँड बायटिंग. तोंडाचा पार्ट कशासाठी आहे, चावण्यासाठी पण आहे आणि फूडला बाईट करण्यासाठी पण आहे. ओके, दोघांसाठी मदत करतो. सेम लाईक अवल पर्टिक्युलर आपण शकतो आपल्या बॉडी सिस्टीम सारखं. आपण ह्युमन न्यूट्रिशन आता जस्ट कम्प्लीट केला, बरोबर आहे. तर ह्युमन न्यूट्रिशन मध्ये आपण बघितलेलं की कसं आपण दाताच्या मदतीने जेवणाला चावतो, चिविंग करतो, किंवा त्याला मॅस्टिकेशन प्रोसेस म्हणतात सायंटिफिक वर्ड मध्ये, आणि त्याला बायटिंग म्हणजे काय, बाईट करण्याचं काम करतो. इमॅजिन दात नसते तर आपण जेवणाला चावू नसू शकलो आणि जेवण व्यवस्थित आपल्या इसोफेगस मध्ये गेलं नसतं, म्हणजे पचायला आपल्याला खूप जड झालं असतं. पण आपल्यामध्ये दात आहेत, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टींना व्यवस्थित चावून, त्याला क्रश करून, ग्राइंड करून त्याला पुढे आणण्याचं, म्हणजे आपण स्टमक मध्ये पोहोचवण्याचं काम करतो. सेम वे त्यांच्यामध्ये असे दात आपण म्हणणार नाही, पण त्यांच्यामध्ये माउथ पार्ट्स आहेत, छोटे टीथ लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. सो दे हेल्प्स इन चिविंग अँड बायटिंग ऑफ अ फूड. ओके, हा झाला पूर्ण हेडचा पार्ट. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय, अँटिना आणि फेनिस्ट्रेट, हे दोन पार्ट बघायचे. आता अँटिनालाच सायंटिफिक वर्ड मध्ये काय म्हणतात, फेलर्स म्हटलं जातं. ऑलवेज रिमेंबर, नीट मध्ये, सीईटी मध्ये हा प्रश्न विचारू शकता तुम्हाला, व्हॉट इज द अनदर नेम ऑफ अँटिना प्रेझेंट इन कॉकरोच कॉल्ड ॲज. सो ऑलवेज रिमेंबर दे आर कॉल्ड ॲज अ फेलर्स. ओके, फेलर्स, FE आपण शोधतो, स्पेलिंग मध्ये एखादं चुकलं असेल, FEELERS. ओके, FELL नाहीये, FEELERS आहे. फेलर्स म्हटलं त्याला. कसं आहे ते, फिलामेंटस म्हणजे काय, असे मोठे आहेत, भरपूर आहेत, लॉंग आहे आणि सेगमेंटेड स्ट्रक्चर आहे. सेगमेंटेड स्ट्रक्चर का आहे, कारण त्या हेअरलेस स्ट्रक्चर मध्ये किंवा अँटिना मध्ये छोटे ऑल फॅक्टरी स्मेल ऑर्गन्स आहेत. स्मेल ऑर्गन्स म्हणजे जसं आपल्यामध्ये असतं ना, नाक, कान, आपण म्हणू शकतो डोळे, हे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, तसे त्यांच्यामध्ये ऑलफॅक्टरी स्मेल ऑर्गन्स आहेत. आणि त्या अँटिनानी काय करू शकतात, लोकेशन आणि जेवणाला डिटेक्ट करण्याचं काम करतात. त्यामुळे बघा, तुम्हाला हिट मॉर्टिनची ऍडव्हर्टाईज दाखवतात, त्याच्यामध्ये सांगतात ना की तुमच्या घरी आजार पसरवणारे झुरळ आहेत, मग ते कधी येतात बाहेर, तर ते रात्रीच्या वेळेला येण्याचं बाहेर करतात, है ना. म्हणजे रात्रीच्या तुम्हाला ते ऍडव्हर्टाईज दाखवतात की प्लेटवरती झुरळ आलाय, किंवा नॉर्मली आपल्या किचन मध्ये झुरळ आलाय, मग ती पर्टिक्युलर ते ऍडव्हर्टाईज वाले जे येतात ते म्हणतात की चला मॉर्टिन मारलं, हिट मारलं की रात्री
लपलेले झुरळ असतील त्याला पण बाहेर काढण्याचं काम करतं. ओके, सो ते काय कुठे आतमध्ये लपलेले असतील त्या वासाने ते बाहेर येतील आणि मरून जातील. त्यामुळे ह्याला एक अजून आपण प्रिकॉशनरी आपण मेजर नंतर लास्टच्या पार्टमध्ये बघणार आहोत. सो लक्षात काय ठेवायचं आपल्याला, रात्रीच्या वेळेस झुरळ बाहेर येतात आणि रात्रीच्या आपल्या जेवणाच्या इथे, टेबलाच्या एरियाच्या इथे, आपल्या प्लेट्स वरती तिथे ते झुरळ मूव्ह करू शकतात. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा पण तुम्ही जेवायला बसाल, तुम्ही प्लेट घ्याल, चमचा घ्याल, ग्लास घ्याल, काही पण घ्याल, त्याला व्यवस्थित एकदा वॉश करा आणि मग घ्या. भले ते क्लीन दिसतात, पण यू नेव्हर नो की रात्री तुमच्या त्या प्लेटवरती, ग्लासवरती, चमचावरती कधी झुरळ आला असेल आणि त्याचे जर्म्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. तेच ते मॉर्टिन आणि हिटच्या ऍडव्हर्टाइजमध्ये दाखवतात आणि त्यामुळे पण जंतू पसरण्याचे, जर्म्स पसरण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही आजारी पडू शकता. ओके, सो अँटिनाला काय दिलंय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फेलर्स. कसं आहे ते, फिलामेंटस आहे, भरपूर आहे, लॉंग आहे, सेगमेंटेड स्ट्रक्चर आहे. सेगमेंटेड का आहे तर त्याच्यामध्ये ऑल फॅक्टरी स्मेल ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. कशाला ते युज करतात स्मेल ऑर्गन्स, ते डिटेक्शन आणि त्या जेवणाची जागा फाइंड आउट करायला मदत करतात. त्यामुळे रात्री जसं जेवणाचा पार्टिकल पडला असेल लगेच ते त्यांना सेन्सेशन होतं की ते वास येतोय, ते बरोबर ते लोकेशन फाइंड आउट करतात, डिटेक्ट करतात आणि जेवणाला खाण्याचं काम करतात. ओके, हे झालं अँटिना बद्दल. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा फेनिस्ट्रे. ओके, फेनिस्ट्रे म्हणजेच काय, तर फेनिस्ट्रेला दुसरं नाव आहे ऑसिलर स्पॉट्स. त्याला अनदर नेम काय आहे, ऑसिलर स्पॉट्स असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑसिलर स्पॉट्स. ओके, आता काय दिलंय, कुठे बेस आहे इथे, हे जे कुठे अँटिनाच्या बरोबर खालच्या पार्टमध्ये फेनिस्ट्रे प्रेझेंट आहेत आणि ते कसे दिसतात तर व्हाईट स्पॉट सारखे दिसण्याचं काम करतं. ओके, सो हा झाला आपला दोन पार्ट, अँटिना, फेनिस्ट्रे आणि हेडचा पार्ट आणि बॉडी डिव्हिजन. ओके, डन. ऐकायला आलं सगळ्यांना, स्क्रीन दिसली, कळलं, काही डाऊट आहे गाईज, काही डाऊट आहे का, प्लीज रिप्लाय करा. आर्या, यशस्वी, समीक्षा, धनश्री, हेनल, मानसी, आदिती, दोन्ही, संकेत, काही विचारायचं असेल तर विचारू शकता, काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, परत एकदा शॉर्ट रिवाइज करू आणि लगेच पुढच्या पार्ट कडे जाऊया. बॉडी डिव्हिजन म्हटलं की लक्षात काय ठेवणार, तीन पार्ट्स आहेत कॉक्रोच मध्ये. हेड पार्ट आहे, थोरॅक्स पार्ट आहे आणि ऍब्डॉमेन पार्ट आहे. हेड म्हणजे डोकं, थोरॅक्स म्हणजे आपलं इसोफेगस आणि हा सगळे आपले हाडं म्हणजे आपण ज्याला थोरॅसिक बोन म्हणतो, म्हणजे आपलं लंग सिस्टीम आणि हे, आणि नंतर डायरेक्ट आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे ऍब्डॉमेन. ओके, आता हेड पार्ट मध्ये काय तर 6 सेगमेंट्स प्रेझेंट आहेत. कसं दिसतं त्यांचं डोकं, ट्रायंग्युलर किंवा ओव्हल शेप मध्ये. त्यांचं डोकं मुव्हेबल आहे का तर येस आहे. का मुव्हेबल आहे, कारण त्यांच्यामध्ये मान प्रेझेंट आहे. त्यांच्यामध्ये किती पेअर ऑफ अँटेना आहेत, पेअर म्हणजे जोडी, तर 2 पेअर ऑफ अँटेनास त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कसे डोळे आहेत तर कंपाऊंड आहेत, ते पण कसे सिंगल आहेत का पेअर आहेत तर इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ अ पेअर म्हणजे जोडीमध्ये प्रेझेंट आहेत. माउथ पार्ट प्रेझेंट आहे का तर हो आहे. काय त्याच्यामध्ये करतात ते, चिविंग आणि बायटिंग म्हणजे जेवणाला चावण्याचं काम आणि बाईट करण्याचं काम करतात. हे झालं आपलं सगळं हेड पार्ट कम्प्लीट. अँटिनाला दुसरं नाव काय, फेलर्स म्हणतात. कसे आहेत ते, लॉंग आहेत, भरपूर आहेत आणि सेगमेंटेड आहेत. का सेगमेंटेड आहेत, कारण त्याच्यामध्ये ऑल फॅक्टरी स्मेल ऑर्गन्स आहेत. कुठे यूज होतात ते तर जेवणाचं लोकेशन आणि डिटेक्शन साठी ते यूज केलं जातं. नंतर काय आहेत, फेनिस्ट्रे, बरोबर कुठे लोकेटेड आहेत, अँटिनाच्या खाली. त्याचं दुसरं नाव काय, ऑसिलर स्पॉट, आणि कसे दिसतात ते व्हाईट स्पॉट सारखे दिसतात. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर झालं गाईस, इथपर्यंत क्लिअर झालं, एकदा रिवाइज पण झालं. करू रफ, नेक्स्ट पार्ट कडे जायचं. चला 10 मिनिटं राहिलेत, परत मीटिंग जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, सो आय होप इथपर्यंत क्लिअर आहे, तुम्हाला काही डाऊट नाहीये गाईस, काही डाऊट आहे का. ओके, जायचं पुढे मग आपण. चला, आता आपला नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे कंपाऊंड आईज बद्दल. नंतर माउथचे काय काय पार्ट्स आहेत ते बघायचं आपल्याला. त्याला पण डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, आज ते होऊन जाईल, माउथचं पार्ट आपण कम्प्लीट करू सगळाच. ठीक आहे, आता कंपाऊंड आईज कसे दिलेत, आईज कसे आहेत, पेयर्ड आहेत. पेयर्ड म्हणजे काय, जोडीमध्ये, डार्क आहेत आणि किडनी शेप सारखे. किडनी शेप म्हणजे किडनीच्या शेप सारखे त्यांचे डोळे दिसतात. ओके, म्हणून त्याला किडनी शेप म्हटलं जातं. ओके, आता काय दिलंय, प्लेस ऑन लॅटरल साइड्स ऑफ हेड, बरोबर दोन वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये प्रेझेंट आहेत. लॅटरल साइड आपले आईज कसे आहेत, हेडच्या फ्रंटल पार्ट मध्ये प्रेझेंट, फ्रंट म्हणजे पुढच्या पार्ट मध्ये. त्यांचे डोळे कसे आहेत, एक राईट साइडला आहे, एक लेफ्ट साइडला आहे. म्हणजे
मी माझी राईट साइड बघितली तर राईट साइडला इथे डोळा आहे आणि लेफ्ट साइडला इथे डोळा आहे, म्हणजे असे लॅटरल साइड दोन्ही लेफ्ट आणि राईट साइडला तिथे ते डोळे प्रेझेंट आहेत. कसे दिसतात ते? मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ, कशापासून बनलेत तर दे आर मेड अप ऑफ उमॅटिडिया. ओके, दे आर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ उमॅटिडिया. काय आहेत उमॅटिडिया? तो उमॅटिडिया जे आहेत हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट्स ऑफ कंपाऊंडाइज आहेत. म्हणजे हे जर नसतील तर या कॉक्रोचच्या डोळ्यांना काय अर्थ नाही आणि मग कॉक्रोच कुठच्याच गोष्टीला बघू शकत नाही. सो त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, हे कशापासून बनलेत कंपाऊंडाइज? सो दे आर मेड अप ऑफ उमॅटिडिया. ओके, उमॅटिडिया, OMMATIDIA. काय बनवतं ते? फॉर्म्स इमेज ऑफ अ व्हेरी स्मॉल पार्ट. म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये ती इमेज एकदम स्मॉल पार्टची बनते. आपल्यामध्ये आपण जसं व्हिज्युअलाइज करतो तसं आपल्याला दिसतं, पण त्यांच्यामध्ये ते ऑलरेडी एवढे छोटे साईज, डोळे एवढे मोठे, त्यांना ती इमेज एकदम छोटीशी दिसेल. म्हणजे कॉक्रोचच्या, तर आता माझ्या मी इथे या डिस्टन्सला उभा आहे, माझ्या समोर कॉक्रोच आहेत, त्याला मी त्याच्या जवळ जातो त्याला दिसणार नाही, कारण त्याला ती इमेज खूप छोटी दिसते. मी जसा त्याच्या जवळ जाईल त्याला सेन्सेशन होईल की काहीतरी आलेलं आहे आणि तो लगेच माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो तसं त्यांच्यामध्ये कंपाऊंड आईज प्रेझेंट असतात. आता हा पार्ट झाला. आता माउथ पार्ट्स काय काय? ओके, माउथ मध्ये प्री ओरल कॅव्हिटी असते. प्री म्हणजे पहिली. काय करतं ते? ते जेवणाला रिसीव्ह करण्याचं काम करतं. इट रिसिव्ह द फूड. काय होतं माउथ मध्ये? सगळ्यांना माहिती आहे, त्याला मॅस्टिकेशन म्हणतात. आपण ह्युमन न्यूट्रिशन मध्ये बघितलं. चिविंग होतं, चावण्याचं काम होतं, आणि चावणं आणि आपण म्हणू शकतो बिटनचा पार्ट होता. म्हणजे बिटन म्हणजे चावणं आणि पूर्ण त्याला व्यवस्थित एनगल्फ करण्याचं काम होतं. कसं आहे ते? माउथ पण मुव्हेबल आहे आणि सेगमेंटेड आहे. ओके, म्हणजे त्यांचं तोंड व्यवस्थित मूव्ह होऊ शकतं. कशाला मदत करतं? इंजेक्शन ऑफ फूड, जेवण घेण्यासाठी मदत करतं. आपण जे सगळे प्रकार बघितले ना, इंजेक्शन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि एक्सक्रिशन, तसंच हे कशाला मदत करतं? इंजेक्शन साठी मदत करतं. बरं, आता ह्यांच्या तोंडाचे, माउथचे 5 प्रकार आहेत. काय काय नाव आहे त्याचं? लॅब्रम, मॅन्डिबल, मॅक्झिले, लॅबियम आणि हायपोफॅरिनेक्स. आय रिपीट अगेन, देर आर 5 पार्ट्स ऑफ माउथ: लॅब्रम, मॅन्डिबल, मॅक्झिले, लॅबियम आणि हायपोफॅरिनेक्स. ह्याची डायग्राम तुम्हाला पेज नंबर 128 तिथे माउथ पार्ट्स मध्ये दिलेले आहेत बघा. सगळ्यांनी टेक्स्टबुक काढलेत का? टेक्स्टबुक काढलेत सगळ्यांनी? आहे सगळ्यांकडे टेक्स्टबुक का नाहीये? हा, टेक्स्टबुक मध्ये 128 पेज नंबर मध्ये दिला बघा. लॅबियम कसा दिसतो? पुढचा पार्ट. लॅबियम म्हणजे आपण म्हणू शकतो लोअर लिप जी आहे खालची. लॅब्रम म्हणजे वरचं लिप आहे. ओके, मॅन्डिबल म्हणजे ते जॉज आहेत, जबडा आहे त्यांचा. नंतर हे झालं मॅक्झिले. मॅक्झिले म्हणजे ऍक्सेसरी जॉ म्हणजे पहिला जॉचा पार्ट झाला, कुठचा मॅक्झिल आहे. आणि नंतर हायपोफॅरिनेक्स. हायपोफॅरिनेक्स म्हणजे त्यांची जीभ झाली, ज्याला आपण टंग म्हणतो. ओके, सो हे तुमचं सगळे डायग्राम्स तुम्हाला पेज नंबर 128 मध्ये दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता. कॉक्रोचचं हे पण सगळं दिलंय. मॅन्डिबल कुठे, लॅब्रम कुठे. ओके, ऑसिलर स्पॉट दिले बघा. ऑसिलर स्पॉट म्हणजे जो व्हाईट कलरचा असतो, ते पण पेज नंबर 128 मध्ये दिलंय बघा. ऑसिलर स्पॉट जो आहे तो व्हाईट कलरचा दिसतो. कंपाऊंड आहे म्हणजे मोठे डोळे दिसतात. त्यांचं मॅन्डिबल, लॅब्रम, लॅबियम आणि मॅक्झिला. ओके, हे सगळं दिलेलं आहे. आणि आतमध्ये त्यांच्या जीभ असते, ज्याला हायपोफॅरिनेक्स म्हणतात. मॅन्डिबल बघा. मॅन्डिबल म्हणजे आपण म्हणू शकतो ग्राइंडिंग रिजन. मॅन्डिबल जिथे आपण आता लिहिलेलं आहे, मॅन्डिबल म्हणजे ट्रू जॉज आहेत त्यांचं. लॅब्रम. लॅब्रम काय होतं? तर लॅब्रम हा अप्पर लिप आहे, पहिलं लिप आहे. ओके, लॅब्रम. लॅबियम काय आहे? लॅबियम तुमचं लोअर लिप आहे. आणि मॅक्झिला काय आहे? तर मॅक्झिला त्यांचं ऍक्सेसरी जॉ, जबडा आहे त्यांचा. आणि त्याच्या आतमध्ये काय येतं? हायपोफॅरिनेक्स म्हणजे जीभ आहे. ओके, हे सगळे 5 प्रकार आहेत तुमच्या माउथचे, कॉक्रोचच्या माउथचे. ओके, सो काय दिलंय? कंपाऊंड आईज आणि माउथ पार्ट्स. कसं लक्षात ठेवायचं? डोळे कसे आहेत? पेड मध्ये, जोडीमध्ये. डार्क आहेत, किडनी शेप सारखे दिसतात. कुठे प्रेझेंट आहेत? प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड्स ऑफ इट. एक राईट साइडला, एक लेफ्ट साइडला. कशापासून बनलेले आहेत? दे आर मेड अप ऑफ उमॅटिडिया. ओके, काय उमॅटिडिया? तो उमॅटिडिया आर द स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट्स ऑफ कंपाऊंड आईज. हे जर नसतील त्यांना व्यवस्थित त्यांची इमेज दिसणार नाही. कसं इमेज फॉर्म करतं? व्हेरी स्मॉल पार्ट. मी तुम्हाला म्हटलं तसं की कॉक्रोचच्या मी जवळ गेल्यानंतरच त्याला सेन्सेशन होणार की काहीतरी ऑब्स्टॅकल माझ्या समोर आलेलं आहे. कॉक्रोच माझ्या समोर आता भिंतीवरती उभा आहे आणि मी इथे उभा आहे, त्याला काहीच कळणार नाही. पण मी जसं जसं जवळ जाईल त्याला ती इमेज तशी अजून जवळ म्हणजे येत जाईल, पण त्याला ती स्मॉल दिसते. ओके, त्याला सेन्सेशन होतं की काहीतरी आलेलं आहे आणि तो लगेच आपल्यापासून दूर जाण्याचा
प्रयत्न करतो. हे झालं. हे झाल्यानंतर माउथ पार्ट्स मध्ये काय, तर त्याला प्री ओरल कॅव्हिटी, पहिली ओरल कॅव्हिटी म्हणून त्याला म्हणतात. माउथ पार्ट्स मध्ये प्री ओरल कॅव्हिटी म्हणजे काय, पहिलं तिथे काय माउथ म्हणतात, ते काय जेवणाला रिसिव्ह करण्याचं काम करतं. रिसिव्ह केल्यानंतर त्याला लगेच काम काय असेल, चिविंग आणि बायटिंग. कसं असतं ते, मुव्हेबल असतं आणि सेगमेंटेड असतं. जेवणाचं मेन पार्ट काय आहे, इंजेशन करणं म्हणजे जेवणाला घेणे. ओके, आपण जे ह्युमन न्यूट्रिशन मध्ये शिकलो होतो, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि एक्सक्रीशन. ओके, 5 तोंडाचे प्रकार आहेत. काय काय ते सायंटिफिक वर्ड लक्षात ठेवा. वरची लिप म्हणजे आपलं वरचं ओठ, त्याला लॅब म्हणजे आपलं नाही, कॉक्रोचचं वरचं ओठ त्याला लॅब्रम म्हणतात. कॉक्रोचचं खालचं ओठ ज्याला लॅबियम म्हणतात. आतमध्ये जबडा आहे त्याला मॅन्डिबल म्हणतात. ओके, ऍक्सेसरी जॉ पुढचा जबडा जो आहे त्याला मॅक्झिले म्हणतात, ऍक्सेसरी जॉ. आणि आतमध्ये जीभ आहे त्याला हायपोफॅरिनेक्स म्हटलं जातं. ओके, सो क्लिअर झाली इथपर्यंत? काही डाऊट आहे की नाही कळलं? डन? काहीच क्लिअर झालं का इथपर्यंत? काही विचारायचं कोणाला? काही डाऊट आहे? नाही कळलं? चला मी स्टार्ट करतो. आपला नेक्स्ट पार्ट जो आहे माउथचा आपण आज पार्ट घेतोय, तो झाला की स्टॉप करूया आज. ठीक आहे, सो माउथ मध्ये आपण बघितलं जसं की देर आर 5 इम्पॉर्टंट पार्ट्स, दॅट इज द लॅब्रम, मॅन्डिबल, मॅक्झिले अँड लॅबियम. What is labrum? Labrum is the upper lip part. What is mandible? Mandible is called as a true jaws. What is maxilla? Maxillary is called as the accessory jaws. And what is labium? Labium is the lower lip. And there is one more part. The name of that part is hypopharynx. It is called as a tongue. Okay. चला आता आपण आपल्या पहिल्या पार्टला सुरुवात करूया. लॅब्रम काय आहे, तर लॅब्रम आपण म्हणू शकतो अप्पर लिप आहे, म्हणजे वरचं ओठाचा वरचा पार्ट, मुव्हेबल पार्ट आहे. सेम लाईक आपण पण आपले ओठ वरती खाली मूव्ह करू शकतो. काय करतं, माउथला कव्हर करण्याचं काम करतं. आपलं पण तोंड आपलं कोणामुळे झाकलेलं आहे, लिप्समुळे झाकलेले आहे ना. ओके, सो आपले वरचे लिप्स आहेत, खालचे लिप्स आहेत, आणि ते कशाला मदत करतं, युजफुल इन होल्डिंग द फूड. म्हणजे फिडिंगच्या वेळेला, फिडिंग म्हणजे काय, जेवणाच्या वेळेला आपला हा तोंड नुसता आपला होल असता हा, तर तोंडातनं घास खाली पडला असता. आपले लिप्स काय करतात, किंवा आपले लिप्स म्हणा, कॉक्रोचचे लिप्स म्हणा, हे काय करतात, तर हे आपण म्हणू शकतो जेवणाला होल्डिंग करण्याचं काम करतात, होल्ड करायला मदत करतात. ओके, आपण म्हणू शकतो होल्डिंग साठी तर मदत करतात. सो त्यामुळे विचार करायचा, हे लिप्स नसते तर आपण म्हणू शकतो काय झालं असतं, लिप्स नसल्यामुळे मग आपण म्हणू शकतो की लिप्स नसल्यामुळे आपण शकतो जेवण आपल्या माउथ मध्ये होल्ड नसतं झालं, पडलं असतं लगेच. ओके, सो त्यामुळे होल्डिंग ऑफ फूड साठी हे मदत करतं फिडिंगच्या वेळेला. फिडिंग म्हणजे काय, जेवणाच्या वेळेला. हे झालं लॅब्रम बद्दल. मॅन्डिबल कसं आहे, डार्क आहे, हार्ड आहे आणि कायटिनियस स्ट्रक्चर आहे. कायटिन नावाच्या लेअर पिगमेंट पासून बनलेले. कसं आहे, डार्क आहेत, हार्ड आहेत आणि कायटिनियस आहेत. पेज नंबर 128 मध्ये डायग्राम बघा. तुमच्या लॅब्रमच्या बरोबर मागच्या साईडला, प्रेझेंट बिहाइंड द लॅब्रम, मॅन्डिबल कुठे प्रेझेंट, लॅब्रमच्या मागे प्रेझेंट आहे. कशाला मदत करतं, जे जेवण जेवलेलं आहे किंवा जे जेवण आतमध्ये गेलेले माउथ मध्ये, त्याला कट आणि क्रश करायला मदत करतं. आणि कुठच्या मसल्समुळे होतं हे सगळं आपण लेसन मध्ये बघणार. ह्युमन स्केलेटन अँड बॉडी सिस्टीम जो आहे आपल्याला लास्टचा लेसन, ऍडक्टर आणि ऍबडक्टर या मसल्समुळे आपण जेवणाला चावू शकतो, क्रश करू शकतो, कट करू शकतो. ओके, सो त्याला म्हटलं जातं मॅन्डिबल. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट काय, मॅक्झिले काय, हा ऍक्सेसरी जॉज आहे. कुठे येत आपण म्हणू शकतो, हे कुठे, आयदर साइड ऑफ द माउथच्या दोन्ही, इथे आणि राईट आणि लेफ्ट साईडला, दोन्ही साईडला हे आपले पर्टिक्युलर ऍक्सेसरी जॉज किंवा त्याला सायंटिफिक वर्ड मध्ये मॅक्झिले असं म्हटलं तर ते आपले काय म्हणू शकतो, प्रेझेंट आहेत, लोकेटेड आहेत. बिहाइंड मॅन्डिबलच्या म्हणजे मॅन्डिबलच्या मागे हे प्रेझेंट असतात. ओके, काय प्रेझेंट आहे आपलं मॅन्डिबलच्या मागे, तर मॅक्झिला. पेज नंबर 128 मध्ये हेड पार्टचा जो डायग्राम दिला 11.3, त्या मॅन्डिबलच्या बरोबर मागे तुम्हाला मॅक्झिले असं दिसेल बघा. आपण जे आता लिहिले ते बरोबर आहेत सगळे पॉईंट. ओके, म्हणजे तुम्हाला एक आयडिया, डायग्राम बघितली की तुम्हाला अधिक जास्त चांगली आयडिया येईल. काय काय दिलंय, या मॅक्झिला मध्ये 5 प्रकार आहेत, कार्डो, स्टाइप्स, गॅलिया, लॅसिनिया अँड पाल्प्स. ओके, हे कसे ऑर्गन्स आहेत, हे टॅक्टाईल ऑर्गन्स आहेत. हे टॅक्टाईल म्हणजे ऑर्गन्स मॅक्झिला मध्ये 5 प्रकारपासून बनलेत किंवा 5 पार्ट्स त्याच्यामध्ये, कार्डो, स्टाइप्स, गॅलिया, लॅसिन अँड पाल्प्स. ओके, पॅल्प्स म्हणतात त्याला, पाप नका म्हणू, पॅल्प्स म्हणतात. ओके, ऍक्ट ऍज अ टॅक्टाईल ऑर्गन. टॅक्टाईल ऑर्गनचा अर्थ काय, तर ते जेवणाला पकडतं पण
होल्ड पण करतं. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी तर तुम्ही म्हणालात अप्पर लिप पकडतं. अप्पर लिप तर आहेच, पण आतमध्ये गेल्यानंतर मॅक्झिले त्या जेवणाला पकडण्याचं काम करतो. बघा आता लाईक एक्झाम्पल, मी पाणीपुरी खातोय, पाणीपुरी आतमध्ये मी घातली अख्खी तोंडाच्या आतमध्ये, माझ्या लिप्सने तिला बाहेर न पकडली, आतमध्ये माझे हे जबडा आहेत ते त्या पाणीपुरीला धरून ठेवण्याचं काम करतील. अजून चावलं नाहीये, ओके, म्हणजे आतमध्ये तशीच राहील किंवा ती फुटून तरी जाईल. किंवा चपातीचा घास मी बाहेरच्यावर पकडलाय, माझ्या लिप्सनी पकडलाय, मी आतमध्ये चपाती, आतमध्ये मी आपण म्हणू शकतो खायला गेलो, आतमध्ये खाल्ल्यानंतर काय होईल, ते माझे जबडा जो असेल तो त्याला पकडण्याचं काम करेल आणि मग पकडल्यानंतर ते काय करते, मॅस्टिकेशन, चावण्याचं काम करतं. ओके, आणि हेच मॅक्झिले या जे आपलं जो आपण झुरळ जो आहे, कॉक्रोच जो आहे, त्याचे जे अँटीना आहेत ते क्लीन करायला पण मदत करतात. आणि फ्रंट लेग जे असतात त्या फ्रंट लेगला काही घाण लागली असेल त्याला साफ करण्यासाठी पण हे पर्टिक्युलर मॅक्झिले मदत करतात. ओके, नंतर आहे लॅबियम. लॅबियम पण काय करतं, प्री ओरल कॅव्हिटी जी आहे पहिली कॅव्हिटी तिला कव्हर करण्याचं काम करतं. लॅबियम ही पोस्टिरियर हेड म्हणजे पोस्टिरियर म्हणजे खालच्या साईडला प्रेझेंट आहे. अँटेरियर मध्ये आपलं लॅब्रम होतो अप्पर लिप आणि खालच्या साईडला आपलं लॅबियम लोअर लिप प्रेझेंट आहे. हे पण कशाला मदत करतं, पुशिंग द फूड, जे जेवण जेवलोय त्याला आतमध्ये ढकलण्याचं काम करतं. आणि कशापासून वाचवतं, जेवण तोंडातनं खाली पडण्यापासून वाचवण्याचं काम तुमचं लॅबियम करतं. ओके, डन, क्लिअर झाले इथपर्यंत गाईज, कळलं का? माउथचे 4 पार्ट्स, एक पार्ट बाकी आहे तो लिहूया आपण. हे 4 पार्ट कळले तुम्हाला? हा गाईज, रिप्लाय करा. मानसी, यशस्वी, आर्या, धनश्री, आदिती 1 2, संकेत, हेनल, समीक्षा, काही डाऊट असेल तर विचारा. ओके, चला परत एकदा रिवाइज करू आणि मग शेवटच्या पार्टकडे जाऊ आणि मग स्टॉप करूया. काय काय दिलंय, 5 प्रकार आहेत तुमच्या माउथचे किंवा 5 पार्ट्स आहेत तुमच्या माउथचे. लॅब्रम, mandible, maxillae, labium, and hypopharynx. What is the name of what is the scientific name of labrum? Is the upper lip. What is mandible? Mandible is the true jaws. What is maxillae? Maxillae is the accessory jaws. What is labium? Labium is the lower lip. And what is hypopharynx? Hypopharynx is the tongue. ओके, हे लक्षात ठेवा. ही नावं लक्षात नाही ठेवली, प्रोनाउन्सिएशन नाही लक्षात ठेवलं तर काहीच उपयोग नाही लेसनचा. ओके, सो ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रोनाऊन्स करून बघा काय कशी येत आहेत की नाही. नावं लक्षात राहिली की बायोमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता, पण ती सायंटिफिक नेम येणं इम्पॉर्टंट आहे. कारण अजून एक हे सांगतो, टिप्स सांगतो, जेवढे आन्सर्स मध्ये तुम्ही सायंटिफिक नावं लिहाल तेवढं टीचर जास्त इम्प्रेस होतो की वा त्यांनी सायंटिफिक नावं लिहिलेत. मला नाही इम्प्रेस केलं तरी चालेल, बट एक्झाम मध्ये तुम्हाला 11th आणि 12th मध्ये जर तुम्हाला चांगले आन्सर्स आणि चांगला बायोमध्ये स्कोर करायचा असेल, सो गो फॉर रायटिंग अ सायंटिफिक नेम. दॅट्स वाय इट विल बी इझी अट्रॅक्शन फॉर द टीचर. आणि त्याचबरोबर काय म्हणू शकतो आपण की टीचर तुमचं अख्खं आन्सर चेक नाहीच करणार, कारण त्याला माहितीये तुम्ही सायंटिफिक वर्ड टाकलेत म्हटल्यावर तुमचा आन्सर करेक्टच आहे. तो वरवर सगळं चेक करून तुम्हाला यू नेव्हर नो की तुमचा एखादा पॉईंट चुकला जरी असेल तरी तुम्हाला करेक्ट पॉईंट मिळू शकतो, करेक्ट आन्सर तुम्हाला मार्किंग मिळू शकतं. ओके, चला परत रिवाइज करूया. लॅब्रम, लॅब्रम हा अप्पर लिप आहे. कसा पार्ट आहे, मुव्हेबल पार्ट आहे. माउथला कव्हर करण्याचं काम करतो. वरचं ओठाचा वरचा भाग त्याला अप्पर साईड, त्याला लॅब्रम म्हटलं जातं. कशाला मदत करतं, जेवण जेवणाच्या वेळेला जेवणाला पकडण्याचं काम, होल्डिंग करण्याचं काम लॅब्रम करतो. मॅन्डिबल, मॅन्डिबल कसं आहे, ट्रू जॉजेस, खरे जबडे आहेत, डार्क आहे, हार्ड आहे आणि कायटिनिन पिगमेंट पासून बनलेले आहेत. बरोबर आपल्या लॅब्रमच्या पाठी प्रेझेंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं गो फॉर द पेज नंबर 128 अँड गो फॉर द डायग्राम ऑफ हेड. हेडच्या बरोबर तुम्ही बघाल लॅब्रमच्या पाठी बरोबर तुमचं आपण म्हणू शकतो मागच्या साईडला किंवा बिहाइंड लॅब्रम प्रेझेंट, सॉरी मॅन्डिबल प्रेझेंट आहे. ओके, मॅन्डिबल लॅब्रमच्या पाठीमागे प्रेझेंट आहे. कशाला मदत करतं, जे जेवण जेवलेलो आहे, जे होल्ड केलेलं त्यांनी त्याला कट आणि क्रश करायला मदत करतात. आणि त्याला मसल्स कुठचे मदत करतात, ऍबडक्टर आणि ऍडक्टर. या मसल्सची माहिती आपण ह्युमन स्केलेटन मध्ये बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला ही नावं तुम्हाला आता लक्षात ठेवा. जेव्हा आपण तो लेसन करू तेव्हा तुम्हाला नावं लक्षात राहतील किंवा आठवतील की हा आपण इथे शिकलो होतं म्हणून. ओके, नंतर नेक्स्ट पार्ट आहे मॅक्झिले. मॅक्झिलेला ऍक्सेसरी जॉज, हे खरे जॉ, मदत करणारे जॉ त्याला मॅक्झिलरचे ऍक्सेसरी जॉ म्हणतात. कुठे प्रेझेंट आहेत, बरोबर आयदर साइड ऑफ माउथ, राईट साइड आणि लेफ्ट साइड, बिहाइंड द मॅन्डिबल. सी अगेन पेज नंबर 128 मध्ये मॅन्डिबल हेडचं 11.3 डायग्राम दिले. हेड, त्या मॅन्डिबलच्या मागे बरोबर मॅक्झिले प्रेझेंट आहे. ओके, या मॅक्झिलाचे 5 पार्ट आहेत, कार्डो, स्टाइप, गॅलिया, लॅसिनिया आणि पॅल्प्स. ओके, पॅल्प्स म्हणतात त्याला. हे टॅक्टाईल ऑर्गन्स आहेत. कशाला मदत करतात, जेवणाला पकडण्यासाठी. मी तुम्हाला म्हटलं जसं पाणीपुरीला आधी बाहेरनं पकडलं, आतमध्ये गेल्यानंतर त्याला परत मी होल्ड केलं,
तर त्या जबड्यांनी माझं होल्ड करण्याचं काम केलं. सेम वे इट होल्ड्स द फूड अँड हेल्प्स फॉर मॅस्टिकेशन. व्हॉट इज मॅस्टिकेशन? दॅट इज द चिविंग ऑफ फूड. जेवणाला चावण्याचं काम करतं. त्याला सायंटिफिक वर्ड मध्ये मॅस्टिकेशन असं म्हणतात. अजून कशाला मदत करते ते? जे अँटिना आहेत त्या अँटिनाला पण क्लीन करायला आणि जे आपले पुढचे पाय आहेत फ्रंट लेग्स त्याला पण क्लीन करायला मदत करतं. ओके डन. नेक्स्ट पार्ट आहे लॅबियम. लॅबियम काय तुमचा? खालचं लिप आहे, लोअर लिप आहे. हे पण काय करतं? ओरल कॅव्हिटीला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. कुठे प्रेझेंट आहे? डोक्याच्या मागे पोस्टिव्ह म्हणजे आपण इथं मागे नाही म्हणणार, इथे खालच्या साईडला. जसं आपलं लिप हे खालच्या साईडला प्रेझेंट इन द पोस्टिरियर हेड म्हणजे खालच्या पार्टमध्ये. युजफुल इन पुशिंग द फूड. कुठे मदत करतं? जेवणाला पुश करायला मदत करतं. आणि कशाला प्रिव्हेंट करतं? जेवण जेवल्यानंतर ते खाली पडण्यापासून वाचवण्याचं काम तुमचं लॅबियम करतं. ओके डन. झालं? लिहून झालं सगळ्यांचं? क्लिअर झालं? एकदा रिवाइज झालं सगळं गाईज? रिप्लाय. चला एक लास्ट पार्ट बघूया, हायपोफॅरिनेक्स. तो लिहून देतो, तो एक्सप्लेन करतो आणि मग लगेच आपण पार्ट कडे. देन विल एंड विथ द लेसन. लेसनची एंड नाही, आजच्या पार्टची एंड करूया. चला सो लास्ट पार्ट, आपला माउथचा लास्ट पार्ट काय होता? हायपोफॅरिनेक्स. त्यालाच काय म्हणतात? टंग म्हणतात. ओके परत तेच पेज नंबर 128. गो फॉर द डायग्राम. 11.3 हेडचे इथे ते दिले. कुठे प्रेझेंट आहे? लॅबियमच्या फ्रंट आणि मॅक्झिलेच्या मध्ये. कारण आतमध्ये असते ना जीभ आपली, मॅक्झिलेच्या मध्ये आणि लॅबियमच्या फ्रंट मध्ये म्हणजे पुढच्या साईडला. ओके सो त्याच्यामध्ये आतमध्ये आपली अशी ती जीभ प्रेझेंट आहे. कशी आहे ती? म्हणजे आपली नाही, झुरळांची, कॉकरोचची. सिलेंड्रिकल आहे आणि सिंगल स्ट्रक्चर आहे. ओके बघा दोन सायंटिफिक नावं परत आलेत. टंगची दोन नावं काय? त्याला हायपोफॅरिनेक्स पण म्हणतात किंवा त्याला लिंगुआ म्हणतात. ओके लिंग्युआ, प्रोनाउन्सिएशन सांगतो तुम्हाला. लिंग्युआ म्हटलं तर हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. लिंग्युआ किंवा हायपोफॅरिनेक्स हे काय आहेत? तर सायंटिफिक नेम आहे तुमच्या टंगचे. ओके ह्याच जिभेवरती किंवा टंग मध्ये छोटे कोम लाईक प्लेट्स प्रेझेंट आहेत. त्याला म्हटलं जातं सुपर लिंगुआ. ओके काय म्हटलं? जिभेच्या आतमध्ये छोटे, आपल्या जिभेच्या आतमध्ये पॅपिले असतात किंवा आपण म्हणू शकतो जे टेस्ट बर्ड ज्याला आपण म्हणतो. सेम वे झुरळांच्या पण पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो टंगच्या आतमध्ये छोटे कोम लाईक प्लेट्स प्रेझेंट असतात. त्याला म्हणतात सुपर लिंग्युआ. ओके कशाला मदत करतात? दे आर युजफुल इन प्रोसेस ऑफ फीडिंग. फीडिंग म्हणजे जेवणाच्या वेळेला आतमध्ये टेस्ट करण्यासाठी. कशी आहे टेस्ट? आणि त्यांची पण सलाइवा मिक्स होते जेवणासोबत. हे सेम आपण आपल्या ह्युमन न्यूट्रिशन मध्ये बघितलेलं. आपण जेवताना आपण जेव्हा एक घास खातो, तो घास खाल्ल्यानंतर आपले टंग काय करतात? टंगच्या आतमध्ये टेस्ट बर्ड्स असतात. ते जेवणाला टेस्ट डिटेक्ट करतात. म्हणजे कसं आहे, कडू आहे, आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, या सगळ्या गोष्टी. आणि नंतर मग आपली सलायवरी ग्लँड्स म्हणून आपली सलायवा मिक्स होते जेवणासोबत आणि त्याला काय बनवतात? बोलस बनवतात. ओके डन. हे झालं आपला हायपोफॅरिनेक्स. शॉर्ट मध्ये रिवाइज करू आणि स्टॉप करू. कुठे प्रेझेंट आहे? लॅबियमच्या फ्रंट मध्ये आणि मॅक्झिलेच्या बिटवीन मध्ये. कशी आहे? सिलेंड्रिकल आणि सिंगल स्ट्रक्चर आहे. काय दुसरं नाव आहे? लिंग्युआ किंवा हायपोफॅरिनेक्स. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? छोटे कोम लाईक प्लेट्स प्रेझेंट आहेत. त्याला काय म्हणतात? सुपर लिंग्युआ म्हटलं जातं. कुठे मदत करतं ते? जेवणाच्या वेळेला, आपण सुद्धा फिडिंगच्या वेळेला, आणि आपली सलायवा मिक्स होते जेवणासोबत, जेणेकरून आपलं जेवण सॉफ्ट होतं. त्याला बोलस म्हणतात आणि इझिली ते एनगल्फ करू शकतं. ओके सो दिस इज द लास्ट पार्ट that is called as a hypopharynx tongue or another name is called as the lingua. ओके डन. क्लिअर झालं गाइस? काय डाऊट आहे? इथपर्यंत क्लिअर झालं? आपण आज माउथचा पार्ट सगळा कव्हर केला.